राम राम. हो. सरपंचाने तुम्हाला बोलले ना. राणा कोळपाचं काम आहे ना त्यामुळे जायचं लवकर. चल. राम राम मोदी. अय टपसळ्या बोला. काय करतो? काय नाही बाबा. होय पोरं दिसते का निवडून शकले? नाही लावा मला माहित नाही कुठे. होय अरे कधी येतात काय माहिती? काय लावा काय. अय पशु अरे काय झालं? अरे गाडीहून पडलो हाताला लागा. काय झाली? ये बस इथं बस. अरे गाडीहून पडलो रे. अरे म्हणलं गाडीचा दमाने हाणायची असते का? अरे लय दमान होतो लागा. लागलो काय काय कसलं लागलेलं का काय आपण अवघड काय झालं. झालं होतं काय नेमकं? जरा बाहेर चाललो होतो रे. त्या गायला येऊन धडकला आडवं चालतं काय. अरे हेल्मेट घालवला का सरकारने एवढं काय झाली आपल्या चुकला का जायचं होतं अर्धा किलोमीटर लागा पण काय तुला म्हणलं सांग- काय होत नाही म्हणून गेलो लागा तसं पण काय तुला सांगतो आपल्याला आला का? सरकारने प्रत्येक नियम दिले ते नियम होय लागा, पाळायचे होय लागा, लागा. होय लागा. आपलं तू जर बाहेर गेला तर आहे बघ वाट बघत होय की होय की हो हो बरोबर आहे. त्यामुळं कधी बी काय कर काय होय की ही असल्या गोष्टी आपण पाळायच्याच. आपण हे हो, जाताना हो, हेल्मेट घालायचं लायसन्स म्हणजे या ज्या शासनाचे जे नियम आहेत ना ते पाळायचे. हो हो बरोबर आहे बरोबर आहे. शासन जे नियम करतं ना अरे. ते आपल्यासाठीच करतं. होय की होय सगळ्यात की. महत्वाचा पॉईंट आहे माणसाचं जीवन परत नसतं का? होय की, त्यामुळे होय की. दमाने हे झालं पाहिजे. काय लागल्यावर हे असं मग चुकलं काय लागा घरी आई वडील करायला बघतात पाहिजे. हे काय नाही मावशी ती लागलं ह्याला गाडीवर लागलंय, पडले. गाडीहून पडलोय. हो गाडीवर पडले. बरं, या तुम्ही चालतंय. काय करत माहिती का उद्या जाताना कधी बी तू गेला तर गाडीला हेल्मेट घालायचं. होय की, आणि होय की. हेल्मेट घातलं तर एक लक्षात घे तुझी लेकरं बाळ तुझं आई वडील तुझी वाट बघत असतात. होय होय कारण कसं आहे माहिती ह्या गोष्टी आपण पाळल्या पाहिजेत काय नाहीतर लय अडचण खरंय की, होईल. खरंय की, हा. हा, हे खरंय. त्यामुळे कसं आहे माहिती का हे चुकलं लागा माझ्याकडनं. हा चुकलं नाही इथनं पुढे हेल्मेटच घालायचं काय बी होईल. ध्यान ठेव व्यवस्थित कर मग काय हो का कसं लागलेलं काही काय ही जर हात पाय अवघड आहे अजून जर जास्त झालं तर काय कुठं झालं असतं मग माहिती काय का? सोपं व्हायला त्यामुळे कसं आहे लय थोडं- चूक झाली माझ्याकडनं काय सांगायचं. तसं नको करू हा दादा. चालतंय आता काय कर जा आणि आराम कर. चालतंय चालतंय विश्रांती घे जरा काळजी घे शरीराच्या. चालतंय काय अवघड आहे लागा, कसलं झालंय? त्यामुळे आपण बी कुठं चाललो ना आपण सुद्धा हेल्मेट घालायचं. आपण तर घालतो हेल्मेट पण जवळ जर 2 किलोमीटर जायचं असलं हेल्मेट घालायचं. अरे बरोबर आहे पण कसं आहे माहिती काय माणसं शांतता पाळत नाहीत. वाहनं गडबडीने हाणणं काहीतरी गडबडीत तसं गोंधळ करत बसणं बघ काहीतरी रस्त्याला ही बघ मारता मारता वाचलं का नाही नाच काय बरं वाईट झालं असतं किती अवघड झालं काय असतं. सांग. काय लागतंय मारायला त्याला आज ते अजून तो एकुलता एक पोर गायला का असलं कुठं तरी किती म्हणजे बाबा मग सांग हा, ना. काय सोपं आहे होय ती. हा असलं म्हणजे त्यासाठी आपण कसं आहे माहिती का आपल्या मित्रांना ह्याला सुद्धा आपण सांगू बाबा तुम्ही हेल्मेट घालत जा. हे पण शांतताच पाळत नाहीत माणसं गाडी हाणताना. काय करायचं सांग. वेगाने पुरा मारायचा ही तरुण पोरांची असाच खेळूया हो. जास्त फास्ट मध्ये त्यांना लय मजा वाटते जणू का आपण विमान चालवतोय. अवघड आहे हे असं ह्याचा मग विचार करतो. सोपं नाही पण एकदा जर घटना घडली का अपघात झाल्यावर सुट्टीच नाही बरं. पण कसं आहे माहिती का ह्या गोष्टीचं कुठेतरी गंभीर घेतलं पाहिजे. गांभीर्य तर घेत नाहीत लोक नुसतं सगळं सरकार मग सगळं आपल्यासाठी नियम बनवतं पण त्याचे कोण पालन करतं कोणच करत नाही ना. सुरुवात आपल्यापासून करायला पाहिजे. आपण ती सुद्धा- झालं आपण करू पण आपण सांगू बी लोकांना समजा असं करा तसं करा पण ती ऐकणार आहे काय का. आपल्या जिथपर्यंत सांगायचं तिथपर्यंत सांगायचं. मग आता ऐक ना हा चल ना मग जाऊ दिवड्याकडे. जायचं दिवड्याकडे जाऊ की अरे नको ना, मला जाऊ दे, मला काम आहे मी जातो. चालते मग मी काय करतो तुझा फोन दे की 1 मिनिट माझा फोन घरी राहिला का म्हातारी नको आता मी मला जातो. फोन दे 1 मिनिट मला सकल्याला फोन लावायचा. आयला पण आता काय मला जाऊ दे. सकल्याला फोन लाव. हॅलो हा सकल्या कुठे आहे? करमाळा कशाला गेलाय? अरे दिवड्या रानात आहे ते रानात जायचं तू दिवड्याकडे तुला का 5 वाजता का? अरे ह्या तपसळ्याला चल म्हणलं तर ही बी आहे ना ही म्हणते कुठं जायचं कुणाकडे काय आणायला जायचं म्हणते. चालतंय मग जातो मग मी एकटाच आता काय असेल ते असेल. हो चालतंय विदर्भ तुझा जाऊ. हा चालतंय चल मी बी जातो आता मग. सरी कुठे गेली का घरात काय नाही. जिजे अरे जिजी नाही कुठे गेली फिराय काय माहिती आजारी तरी म्हातारी हिंडती तर मला थोडं आवरावं लागेल आता. शर्ट बदलावं लागेल मला कपडे लय झालेत खराब. शर्ट बदलतो आता मी जिजी आल्यावर नाही तर मला धुवा लागेल पुन्हा.
चला आता तेवढ्या रानात वाट बघत बसला असं. नमस्कार सचिन भाऊ. नमस्कार. काय चाललेलं आहे? काय नाही काय काय नाही, आपलं ते 10-5 रुपये राहिलेलं कधी देत आहे त्यासाठी आलतो. कसलं? ते JCB काम केलेलं आपलं रानातलं. अरे तुला काय अक्कल बिक्कल आहे का नाही? हा, इथून पुढे जर पैसे मागायला आला ना, जी हिर तो खांदली त्याच विहिरीत पुरीन बघ. काय चल उठ. नाही ना तसं नाही. पण सचिन भाऊ, डोळे कसे लाल झाले तुमचं? निभावलं का? हा, ए मामा, अरे काय झाली नाही काम? चालू काम चालू. अरे गोगल रिबनचं गोगल हे तीन आता आलो का मामा? लयच काळा पडला गोगल घातलाय तुम्ही. होईल गोगल मला काळा दिसत आहे ना. काय चाललंय काय काय निवांत. गावात काय कमी? गावात सरपंच घरी भांडणं चालू होती. सरपंच गरीबांना चालू साड्यामुळे काय ते कुठं झाल्यावर. साड्यामुळं हा. म्हणजे नेमकं काय सरपंचाने साड्या दिल्या कोणाला? काय मला नाही माहिती. आणि सरपंचाच्या घरी सांगितलं कोणी साड्याचं काय माहिती कोणी सांगितलं काय माहिती. तो सरपंच घरी बांधणं लागली. सरपंच घरी भांडणं आला का लयच पोटानं मग वाढलाय कुठं नाही वाटलं. आले बांधणं कोणी लावले असतील बरं? काय माहिती. आयला बांधणं लावणार चांगलं होणार नाही बरं पोराचं काय मॅटर मारलं. पोराचं काय झालं? गांधी काय टाकलं पोराचं. पोराचं जाऊ दे, पण लागा सरपंच घरात बांधणं लागले म्हणजे लागा ही गावात किती लागा मोठी गोष्ट आहे लागा ही. आणि बांधणं कोणी लावली? कोणतं नाचका माणूस असून बांधणं लावणार. आता या लय हाना पाहिजे बरं ते बांधणं उडी लावणार. मारायची त्याला. कुत्र्यागत मारायला पाहिजे. लय हा लागा त्या तोंडात किड पडून मरण रे ते बांधणं लावणार. असं दुसऱ्याच्या घरात बांधणं लावून काय बरोबर. लय लागली पाहिजे. लय बांध. जाऊ दे त्याच्या असं चेकवून करतोय. गाडी आमची जुनी बाबा. चेकवून कसं. काय वय साहेब? अहो पाऊस नाही म्हणलं, शेंगा काढायला आल्यात, बायका लावल्यात आणि काढून घेते. आणि मी टाइमपास करत होते आपली फोटो काढत. होय वय साहेब, साड्या घेतलेला काय निकाल लागला का नाही? साड्यांचा निकाल आता त्या दिवशी मी ह्यांना विचारलं होता, तर मला अजिबात नाही म्हणजे मी कुणाला साड्या दिल्या नाहीत, आणल्या नाहीत. तर तुला कुणी सांगितलं? अहो साड्यांचं तर सोडा. त्या दिवशी सोन्या दुकानात होते म्हण, तुम्हाला आणला काय एखादा दागिना काय? घरात तर काय आणलं नाही तसं नाही, पण तुम्ही खरं सांगताय ना? नाही तर तुमचं ऐकून मी घरात भांडणं करायची आणि तुम्हीच खोटं बोलत असायचं. अहो मी स्वतः डोळ्याने बघितलंय म्हणा. अहो असं होते दोघं जण उभा आणि असं मी मागं अहो होतो. मी सचिन भावना शिंगरायला पण विचारलं, ते म्हणले आम्हाला पण काय माहिती नाही. त्यांचा चेला त्यांचंच गुणगान गायणार ते सरपंच. ती दोघं जण माहित नाही कशी. मी उगा तुमच्यासाठी मी सांगतोय ना, मी कशाला असं सांग कुठं नाही. तुम्ही काय त्यांना बोलू नका, नाही तर आमचं पाठी निघाल चालतं. मी कशाला तुमचं नाव सांगते, पण तुम्ही खरं सांगा. नाही तर खरंच- तुमचं ऐकून मी करायची घरात भांडणं. खरंच सांगतो, नक्की खोटं सांगा सांग बरं. खोटं सांगणारच नाही. बघा तुमच्या मुलीचं- काय म्हणणं बघा त्यांना. कोणते सारखं बघतेच ह्यांच्याकडे आल्यावर. शकले येतात का नाही? किती उशीर झाला? ते गेले करमळ्याला. कारण सांगितलं का पण तू आपण इथं आहे म्हणून? अरे ते गेले करमळ्याला बांगड्या आणायला. आणि टपसाय कुठे गेले काय माहिती ती आसपास. कापसाय तर काय त्याला तर सारं गाव पुरायचं नाही खायला थोडं. आणि गेम लय भारी रे. गेम एकच नंबर आहे. अडोक सचिन मग त्याला काय तू आता कान पडेल ना त्यातलं झोपाय खाली भेटतंय मग का? कशाला वाघ बिघाव सांगतोय तो? खाताय बित्ताय व्हायला की आणि पण मार अचानक भ्या वाटतं. येडा फिडाय का तुझं असं बीपी वाढून छाताडत फुटलंय. अरे फुटू दे छाताड. खेळ, गेम खेळ. सांगत जा ना. ते गेम तरी खेळ. तर भुका लागल्या तर काय खायला ना, सकाळपासून गावात जायची निघालं पंचायत असेल ना. झाली. माझी म्हातारी आजारी तरी मी कसं तरी करून खातो. तू आता आई बाप येतला का दोन्ही? तर गावात खायची वेळ आली आता. खा मग. गावात जायची पंचायत झाली. अरे हे लय पळते रे. स्क्रीन जरा चालू होय? हा
खरं सचिन भाऊन ती शिंगऱ्या बिंगऱ्या आली तर लागा आपला तागडच काढून ठेवतील म्हणजे मला येडत काढतो मग धरणं मस्त गेम खरंच आलं आता सचिन भाऊची लावून काम पडे पळ तिकडं मामायला का मामाय सगळं जाय पळ अरे खरंच लागा ते सचिन भाऊ मामाला तर उठला का काम पडे लावून जा तिकडं अरे उठला अरे खरंच आलेला का सचिन भाऊ मामाला बरं गाड्या येड पगू येड्यात काढतोय मग धरणं मूर्ख कुठलं का त्याला लगवी लागली असं मुताय जाईन हे दुसरं काय करायचं तेव्हा? कुठे सांग तेवढ्या आहे कुठे अरे जा नाही कुठे यायची तेवढ्या सांग कुठे ते दोस्तेच माहिती नाही सांगत सांग तू कुठे आहेत ती पोरं सांग लवकर नाही सांगणार दोस्तेच सांग बघून घेतोय काय अरे तुला म्हणत होतो मी सचिन भाऊ आल्यात वाटतं का आला येतो अरे मी काठी आणाय गेलतो गेले होय काठी आणूस तर कडून मी मारलं रे असे हाणले असते की घरी घेऊन चक्र म्हातारीकडे लागले मधले लागले लय हाणलं काय हाणले. काठी आणूस तुला का तुला मग तुला का आलं सचिन भाऊ तिला का तवरला का तू ऐकत बी नाही लावत तुला सगळ्या गोष्टी जास्तच वाटतील पेकटात मोडलंय लागलाय तुला लय लागलाय ना नाही लय मालिश झाली आता चल घरी नमस्कार मंडळी आमचा आजचा एडपटचा हा एपिसोड जर आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लय मार खाल्लाय बरं का लय मार खाल्लाय आता बेल आयकॉन पण दाबायला विसरू नका धन्यवाद.